बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडे, पेटी तसेच आरोग्यविषयक, शैक्षणिक आणि कौटुंबिक मदतीसाठी किंवा लाभासाठी कशा प्रकारे अर्ज करता येईल याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जर तुम्ही बांधकाम कामगार क्षेत्रात कार्य करत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी बांधकाम कामगार असेल तर सदर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून यासाठी असणारी लाभांची माहिती आपणास मिळेल। बांधकाम कामगार योजना म्हणजे काय? या योजनेसाठी कोण पात्र आहे? नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे लागतात? अर्ज कसा करायचा? तसेच या योजनेअंतर्गत कोणकोणते लाभ मिळतात व अर्जाची सद्यस्थिती कशी तपासायची या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया। सर्वप्रथम बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाल्यानंतर शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकतो। यामध्ये शैक्षणिक मदत, आरोग्यविषयक मदत, प्रसूती म्हणजेच बाळंतपण, विवाह सहाय्य, सुरक्षा साधनांसाठी मदत तसेच इतर आर्थिक सहाय्यता योजना उपलब्ध असू शकतात। प्रत्यक्ष आणि पात्रता संबंधित विभागाच्या अद्ययावत नियमांनुसार लागू होत असतात। नोंदणीसाठी साधारणपणे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो, ओळखपत्र, रहिवासी पुरावा आणि बांधकाम कामगार असल्याचा आवश्यक पुरावा म्हणजेच ठेकेदाराचा दाखला या कागदपत्रांची आवश्यकता असू शकते। यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज आपण करू शकतो आणि सदर योजनेचा लाभ देखील मिळू शकतो। या संदर्भात जे शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक अशा तिघ घटकांचे सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, आपण जाऊन बघू शकता। या व्हिडिओमध्ये आपण एका विषयाचे जसे की शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक तिघांचे व्यवस्थित आणि समजतील अशा भाषेमध्ये व्हिडिओ टाकण्यात आलेले आहे। आपण चॅनलला व्हिजिट करून बघू शकतात। आता या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण ऑनलाईन सेवा सेतू केंद्र किंवा जे बांधकाम कार्यालय विभाग असतो इथं जाऊन देखील नोंदणी करू शकतात। जर हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर जणांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।